नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी पनीर भुर्जी। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, हिरवी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची चिरून घेतली आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि पावशेर पनीर घेतलेला आहे। इथे मी गॅसवर आधीच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरी हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे कापलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि तो चांगला परतून घेणार आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। ज्यांना पनीर खायला आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे पनीरची भुर्जी बनवून खावा, एकच नंबर लागते आणि टेस्टी देखील लागते। कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच टाकायचा आहे टोमॅटो आणि तो देखील चांगला मऊ होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्ट देखील टाकून भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो मी इथे भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा पनीर मसाला। यामध्ये तुम्ही धना जिरा पावडर देखील वापरू शकता, मी इथे टाकायला विसरली आहे, तुम्ही टाकू शकता। आणि हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। डाएट करणाऱ्यासाठी ही प्रोटीनयुक्त अशी रेसिपी आहे। मुलांच्या टिफिनसाठी व सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे। पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असतं। इथे बघू शकता तुम्ही, मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून झाला आहे। त्यामध्ये आता पावशेर घेतलेले पनीर आपल्याला किसून टाकायचं आहे। इथे तुम्ही पनीर किसून देखील घालू शकता किंवा हाताने चुरा करून देखील घालू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पनीर घालू शकता। पनीर घालून झाल्यानंतर हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2-3 मिनिटे वाफवण्यासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर ते आपल्याला काढून बघायचं आहे। पनीर भुर्जी छान प्रकारे तयार झाली आहे। त्यावरती आता हिरवी कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तयार आहे आपली पनीर भुर्जी। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।